नमस्कार, मी प्रफुल्ल फड. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा मी तुमच्यासमोर इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा आयसोमॅट्रिकवरनं ऑर्थोग्राफिक कसं काढायचं हा पार्ट घेऊन आलेलो आहे. त्याच्यासाठी मी तुमच्यासमोर एक आयसोमॅट्रिक ब्लॉक काढलेला आहे आणि या आयसोमॅट्रिक ब्लॉकवरनं आपल्याला ऑर्थोग्राफिक कसं काढायचं आहे हे बघायचं आहे. जॉब सोपा आहे, ऑर्थोग्राफिक खूप काढणं सोपं असतं, फक्त स्टेप बाय स्टेप फॉलो करायचे असतं. चला स्टार्ट करूया आपण. सर्वात प्रथम आपण आयसोमॅट्रिक ब्लॉक बघितला. आयसोमॅट्रिक ब्लॉक बघून घ्यायचा, त्याचा फ्रंट कुठले आहे, त्याचं साईड कुठलं आहे हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर ऑर्थोग्राफिक ड्रॉइंग काढताना दोन पद्धतीमध्ये ॲक्च्युली काढायचं असतं. एक फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आणि एक थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये उलटा जॉब करायचा असतो, म्हणजे त्याचा जो टॉप असतो तो खालती येतो एक्स वाय रेषेच्या, फ्रंट एक्स वाय रेषेच्या वरती येतो. उजव्या हाताचा साईड व्ह्यू असेल तर तो उजव्या हाताला, डाव्या हाताचा साईड व्ह्यू असेल तर तो उजव्या हाताचा साईड व्ह्यू डाव्या हाताला काढायचा असतो, डाव्या हाताचा साईड व्ह्यू उजव्या हाताला. उलटं असतं संपूर्ण फर्स्ट अँगलमध्ये. थर्ड अँगलमध्ये कसं असतं, एक्स वाय रेषेच्या वरती टॉप दिसतो त्याप्रमाणे, शरीर फ्रंट एक्स वाय रेषेच्या खाली, उजव्या हाताचा व्ह्यू असेल तर तो उजव्या हाताला काढायचा, डाव्या हाताचा व्ह्यू असेल तर तो डाव्या हाताला. तर ते बघून घ्यायचं. शक्यतो थर्ड अँगल प्रोजेक्शन ही सोपी पद्धत आहे, कारण ते दिसते त्याप्रमाणे असते. आलं की नाही लक्षात? आता आपण ऑर्थोग्राफिक चालू करताना 3 बेसिक स्टेप फॉलो करायच्या. सर्वात पहिले म्हणजे एक्स वाय रेषा काढायची, डार्क एक्स वाय रेषा काढायची. त्या एक्स वाय रेषेच्या चारही बाजूने 10-10 मिलीमीटरच्या फिक्कट रेषा आखायच्या, कारण त्या 10 मिलीमीटरच्या रेषेवरतीच आपल्याला प्रत्यक्ष जॉब चालू करायचे असतात. ही झाली तुमची पहिली बेसिक स्टेप. दुसरी बेसिक स्टेप काय आहे तर 3 सेक्शन तयार होतात, 4 सेक्शन, 1, 2, 3 आणि 4. एक्स वाय रेषा काढल्यामुळे अशा 4 सेक्शन तयार झाले. त्याच्यात 3 व्ह्यू बसवायचे, फ्रंट, टॉप आणि साईड. आणि एक साईड खाली राहते, एक साईड खाली आपण 45 डिग्रीसाठी येते. आता आपण थर्ड अँगलमध्ये काढणार आहोत जॉब. थर्ड अँगलमध्ये काय असतं, शरीर फ्रंट खालती असतं आणि उजव्या हाताचा व्ह्यू असेल तर तो उजव्या हाताला, शरीराच्या डाव्या हाताचा व्ह्यू असेल तर तो डाव्या हाताला. इथं आपण जॉब बघतोय तेव्हा हा डाव्या हाताचा व्ह्यू आहे, म्हणून तो आपल्याला काय करावं लागेल, डाव्या हाताला काढायचा एक्स वाय रेषेच्या. म्हणजे पहिले साईड व्ह्यू इथं फिक्स करायचं, त्याच्या शेजारी फ्रंट व्ह्यूच्या वरती टॉप व्ह्यू. आलं लक्षात? साईड, फ्रंट, टॉप. राहिली ही इथं 45 डिग्री काढायची. 45 डिग्रीचा उद्देश कशासाठी, इकडचे मापं इकडं आणणे, इकडची मापं इथं आणणे, हा या 45 डिग्रीचा मुख्य उद्देश असतो. आलं लक्षात? ह्या झाली दुसरी बेसिक स्टेप, ब्लॉक फिक्स करणे. पहिली बेसिक स्टेप एक्स वाय रेषा काढून, दुसरी बेसिक स्टेप ब्लॉक फिक्स करणे. तिसरी बेसिक स्टेप काय आहे, माप दिले, फायनल डायमेन्शन्स घ्यायचे. आता फ्रंट व्ह्यूमध्ये 80 फायनल लांबी आहे, उंची फायनल 40. मग घ्या, पहिलं उंची घ्या, या पॉईंटवरून इथून 40 घ्या, घेतली. हाईट 40 वरून इथं 80 आणा, लांबी रेषावरती जाऊ द्या, हे इथला 40चा पॉईंट इकडे येऊ द्या. म्हणजे जो पॉईंट आपण घेतो त्याच्या आडव्या उभ्या रेषा प्रोजेक्शन्स, त्याला आपण प्रोजेक्शन म्हणतो, ते काढायचे. आलं की नाही लक्षात? फ्रंट व्ह्यूची फायनल लांबी उंची मिळाली. फ्रंट व्ह्यूची लांबी 80 आल्यामुळे टॉप व्ह्यूची आपल्याला फायनल लांबी मिळाली 80. फ्रंट व्ह्यूची उंची 40 मिळाल्यामुळे साईड व्ह्यूची आपल्याला उंची 40 मिळाली. आता बघायचं साईड व्ह्यूची लांबी. साईड व्ह्यूची लांबी डायरेक्टली दिली 40. घ्या, इथून 40 उंची आपल्याला मिळाली असेल, इथून 40 लांबी घ्या, ही वरती जाऊ द्या. 45 डिग्रीवर जिथं तो टच होईल तिथलं इथं वळवा, झाली 40. म्हणजे 80/40 ही झाली तुमची साईड व्ह्यूची लांबी. अशा प्रकारे तुम्हाला लांबी, उंची आणि रुंदी तिन्ही डायमेन्शन्स काय झाले मिळालेले आहेत. ही झाली तुमची तिसरी बेसिक स्टेप, फायनल डायमेन्शन्स दिलेले. आलं लक्षात? आता जेव्हा आपण प्रत्यक्ष जॉब चालू करू त्यावेळी काय करायचं, जॉबला फ्रंटनी बघताना, साईडनी बघताना, टॉपनी बघताना कसा दिसतो हे समजण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये त्याला पेन्सिलवर स्केच करायचं, वेगवेगळे डिझाईनने स्केच करायचं. आता बघा, मी इथं असा स्केच केला, फ्रंट व्ह्यूमधून मी बघतोय, मला हा शेप दिसतोय, बरोबर बरोबर की नाही? हा 0 पॉईंट घेतला आहे, 0 पॉईंट. तिथून हा 80 आला, 80 घेतला. त्याच्यानंतर इथून हा
10 वरती केला, इथलाही 10 वरती गेला, याला 10 वरती घ्या, इथून 10 वरती घ्या, इथून 10 मिलीमीटर आडवा आला, इथून 10 मिलीमीटर आडवा आला, घ्या इथून 10 मिलीमीटर, इकडनं 10 मिलीमीटर. त्याच्यानंतर हा पॉईंट कसा काढायचा, तर हा पॉईंट काढण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे इकडनं हे डिस्टन्स 10, सेम इकडनं इथं डिस्टन्स दिलेलं आहे 10. म्हणजे तुम्ही या पॉईंटवरनं आडवा 10 मिली पॉईंट घ्या, या पॉईंटवरनं आडवा 10 मिलीमीटरवरती पॉईंट घ्या, वरती टच करा, त्या पॉईंटला प्रोजेक्शन घेऊन टच करा. तुम्हाला हा पॉईंट भेटेल जो तुम्ही डार्कली सोडायचा आहे. बघा इथून 10 मिलीमीटर घेतला, तो इथं टच केला, हा पॉईंट जोडला. इथून 10 मिलीमीटर घेऊन तो वरती टच केला, इथून हा पॉईंट जोडला आणि ही रेषा. अशा प्रकारे आपला हा सेक्शन तयार होईल. बरोबर. मी डॉटेड लाईन कसली, ही डॉटेड लाईन बघा तुम्ही हा सेक्शन काढला, ह्याच्या मागे सुद्धा हा सेक्शन आहे की नाही, पण ही लाईन दिसत नाही तुम्हाला कारण हे झाकले गेले. मग जी लाईन दिसत नाही ती आपण कशाने काढतो, डॉटेड लाईन. डॉटेड लाईन मेन लाईन असते, मेन जो भाग दिसत नाही तो डॉटेड लाईनने काढायचा असतो. तो वाचणाऱ्यांना समजला पाहिजे, जो ड्रॉइंग वाचत असतो. आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपला फ्रंट व्ह्यू पूर्ण झाला. साईड व्ह्यूमध्ये येऊ आपण. साईड व्ह्यूमध्ये बघा मला हा एक ब्लॉक दिसतोय, 2 3 तीनच ब्लॉक दिसत आहेत. 40 बाय 10 घेतला, 40 बाय 10 40 10 हा आडवा ब्लॉक पूर्ण केला. इथून 15 आहे, इकडनं 15 आहे, हे इकडनं 15 घ्या, इकडनं 15 घ्या, लांबपर्यंत जातो हा ब्लॉक पूर्ण करून टाका. 1 2 3 1 2 3 व्हेरी सिंपल साईड व्ह्यू. बरोबर समजलं. त्याचे प्रोजेक्शन घ्या, इथून इथं, याचे प्रोजेक्शन इथून इथं आडवे जातात ते. आता राहिला टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू नेहमी साईड व्ह्यूच्या बाजूने नाही, फ्रंट व्ह्यूच्या बाजूने बघायचं असतं. तुम्ही जेव्हा इथल्या बाजूने टॉप व्ह्यू बघा, तुम्हाला बघा हा एक पुरी आडवी पट्टी दिसते, ही पुरी आडवी पट्टी. बरोबर. त्याच्यानंतर 1 2 3 1 2 3 म्हणजे 3 ने 3 6 आणि 7 ब्लॉक तुम्हाला दिसणार. कळलं कसं. हा ब्लॉक वर्णस्व दिसतो, हा तर फिक्स दिसतो, अगदी फुल डायमेन्शन. हा 3 का आहे त्यामुळे दिसणार. सेम या बाजूने इथेही सेम. बरोबर. मग तो कसा काढायचा, पहिले ही पूर्ण आडवी प्लेट काढून घ्या, ती ही आहे. बरोबर. फायनल डायमेन्शनची. त्याच्यानंतर याच्या प्रोजेक्शन आणि ह्याच्या प्रोजेक्शनवरती ही पट्टी दिसते, ही पट्टी दिसते. सेम त्या बाजूने 15च्या ब्लॉकवरती सेम या बाजूने इकडची पट्टी, इकडची पट्टी आणि मतलब हा मधला. अशा प्रकारे तुमचा टॉपिक सुद्धा पूर्ण होऊन जातो. सिंपल आहे. आता डायमेन्शनिंग टेक्निक. डायमेन्शनिंग टेक्निकला सुद्धा मार्क असतात. कुठलंही डायमेन्शन हे जॉबपेक्षा 10 मिलीमीटर लांब द्यायचं. लहान माप पहिले द्यायचं, मोठं माप त्याच्यानंतर. डायमेन्शन लाईन जोडायच्या नाहीत कारण तो जॉबचा भाग नसतो. आणि जेवढे डायमेन्शन या पूर्ण जॉबमध्ये तेवढे डायमेन्शन याच्यामध्ये आले पाहिजे. म्हणजे इथे किती डायमेन्शन आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 डायमेन्शन. मग या 3 व्ह्यूमधून 12 डायमेन्शन तुम्हाला दिसले पाहिजे. बरोबर. आता हे 80 10 10 10 हे माप प्युअरली इथं दिसते. ठीक आहे. 80 माप येताना दोन्ही बाजूने बाजूचे टोक जुळले पाहिजे. 80 10 10 10 इकडनं 15 15 40 15 15 40 हे माप 40 इकडचे 10 हे 10 40 हाईट आहे. हे 15 15 सेम इकडं आले आणि इथं 2 माप दिलेले. आलं नाही लक्षात. समजलं. हे झालं डायमेन्शन टेक्निक. आता कुठेही माप युनिट घ्यायचं नाही, मिलीमीटर सेंटीमीटर नो. त्याच्याआधी वाक्य लिहायचं 5 mm स्लॉटमध्ये ऑल डायमेन्शन्स आर इन mm. आणि आपण हे थर्ड अँगलमध्ये काढतो. थर्ड अँगलचं लिहायचं नाही, त्याच्याआधी सिम्बॉल आहे. हा थर्ड अँगलचा सिम्बॉल आहे. 2 सर्कल काढायचे. सर्कलच्या लहान सर्कलच्या मापाचं शंकू काढायचं. पहिलं शंकूचं लहान तोंड पहिले, मोठं तोंड नंतर. हा झाला थर्ड अँगलचा सिम्बॉल. तर अपेक्षा आहे तुम्हाला जॉब समजला असेल. आवडला तर जरूर लाईक करा. मस्त.